मी लोकांच्या घरी दही विकायचे. मी कमालीची सुंदर होते. माझं सौंदर्य पाहून मी विवाहित आहे हे कुणालाही कळलं नव्हतं. माझं लग्न लहान वयातच झालं होतं. प्रत्येक मुलीप्रमाणे माझीही लग्नाबद्दल अनेक स्वप्न होती. पण माझा नवरा एक नंबरचा दारुडा होता. मला 2 लहान मुली असल्यामुळे कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मी नाईलाजाने लोकांच्या घरी गाईचं दही विकायचे. माझ्या नवऱ्याने रात्रभर माझ्यासोबत प्रेम करावं अशी माझी तीव्र इच्छा होती. माझ्या मनात अनेक भावनाही होत्या, पण जेव्हा कधी मी एखाद्या सुंदर मुलाला पाहायचे तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडायचे. दही विकण्याने माझ्या गरजाही पूर्ण होत होत्या. मी एक तरुण स्त्री होते आणि माझ्या नवऱ्यासोबत रात्रभर क्रिकेट खेळण्यासाठी माझ्यात भरपूर ऊर्जा होती. एके दिवशी मी एका नवीन बांधलेल्या बंगल्यात दही विकायला गेले. तिथला मालक माझ्याकडे एकटक पाहत होता. त्याला पाहताच माझ्या मनात सर्व भावना एकदम उफाळून आल्या. माझं हृदय धडधडू लागलं. हा नित्यक्रम रोज सुरू झाला. तो मालकसुद्धा दहीच्या नावाखाली मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे माझ्या अंगावर काटा यायचा. एके दिवशी मालकाच्या घरी कोणीच नव्हते. जेव्हा मी दही द्यायला तिथे गेले तेव्हा तो मला म्हणाला, "आज मला दही घ्यायची इच्छा नाही." हे ऐकून मला थोडी निराशा वाटली. मग तो म्हणाला, "मला तर दिवसभर तुझ्याशी गोड गप्पा मारायच्या आहेत आणि तुझ्यासोबत क्रिकेट खेळायचं आहे. जर तू मला तुझा थोडा वेळ दिलास तर मी तुला भरघोस मोबदला देईन." हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटले आणि मग त्याने माझा हात धरला आणि मला त्याच्या खोलीत घेऊन गेला. मग दिवे बंद करताच तो म्हणाला, "माझ्या तेलाने तुझ्या संपूर्ण शरीराला मालिश कर, मग मी तुला सांगते." हे होतं कथेचं शीर्षक. आता संपूर्ण कथा ऐका. माझं नाव दिव्या होतं. मी 17 वर्षाची होते. मी एका खूप गरीब गावातून आले होते. मी लहान असतानाच माझी आई वारली. माझ्या बाबाने मला वाढवलं. पण जेव्हा माझ्या बाबाचं दुसरं लग्न झालं आणि दुसरी आई आली तेव्हा माझे बाबा खूप बदलू लागले. माझी आई माझ्याकडून दिवसभर घरकाम करून घ्यायची. ती मला पूर्ण वेळ मोलकरीणसारखी वागणूक द्यायची. जेव्हा कधी मी माझ्या बाबाकडे पैसे मागायचे तेव्हा ती तोंड वाकडं करून म्हणायची, "तिला पैसे द्यायची गरज नाही. ती मुलगी आहे, बिघडेल. तुम्ही तिला पैसे दिलेत तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल." नंतर ती आणखी गोष्टी मागू लागेल, जे पूर्णपणे अन्यायकारक आहे. उद्या तिचंही लग्न होईल. जेव्हा ती दुसऱ्याच्या घरी जाईल तेव्हा ती तेच करत राहील. तुमचं नाव खराब होईल नाही का? माझी आई नेहमी माझ्या बाबाला चेतावणी द्यायची. हळूहळू बायकोच्या प्रभावामुळे माझे बाबा मला खूप वाईट वागणूक देऊ लागले. मला खूप दुःख झालं. जेव्हा कधी मी माझ्या मैत्रिणींसोबत बसायचे तेव्हा मी माझी सगळी दुःख त्यांना सांगायचे. त्यांच्यासोबत बसल्याने मला बरं वाटायचं. माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न माझ्या आधीच झाली होती. कारण आमच्या गावात मुलींची लग्न लहान वयातच व्हायची. पण आई-वडील नवरदेवांच्या कुटुंबाला त्यांच्या मागणीनुसार पैसे द्यायचे. माझ्या मैत्रिणींची लग्न पाहून माझ्या मनात अनेक इच्छा जागृत झाल्या. मलाही अशा मुलाशी लग्न करायचं होतं जो माझ्यावर मनापासून प्रेम करेल. माझ्या मैत्रिणी मला त्यांच्या लग्नाच्या रात्रीच्या गोष्टी सांगायच्या, ज्यामुळे माझ्या भावना उचंबळून यायच्या. मी लहान होते त्यामुळे मला लग्नाच्या रात्रीबद्दल काहीच माहिती नव्हती. माझ्या मैत्रिणीकडे मोबाईल फोन होते, त्यामुळे त्या असे सगळे व्हिडिओ काढून मला अगदी सहजपणे दाखवायच्या. सुरुवातीला ते सगळं बघायला मला खूप लाज वाटायची. पण आता हळूहळू ते व्हिडिओ बघण्याचं धाडस माझ्यात येऊ लागलं होतं. मी रोज ते व्हिडिओ बघायचे आणि विचार करायचे की लग्नाच्या रात्री मी माझ्या नवऱ्यासोबत असंच प्रेम करीन. त्या व्हिडिओमध्ये मी प्रेम करणाऱ्या सगळ्या पद्धती बघायचे. आता मी रात्रंदिवस विचार करायचे की जेव्हा माझंही लग्न होईल तेव्हा मी खूप मजा करीन. अशा प्रकारे मी माझं आयुष्य घालवत होते. घरची कामं झाल्यावर संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणींसोबत बसून गप्पा मारायचे. ती मला तिच्या नवऱ्यासोबतच्या लग्नाच्या रात्रीबद्दल नेहमी सांगायची. मला हे ऐकायला खूप आवडायचं. हळूहळू मी सुद्धा लग्नाच्या वयाची झाले. म्हणूनच माझे बाबा म्हणाले, "ते माझ्यासाठी स्थळ शोधत आहे." हे ऐकून माझी आई पटकन उभी राहिली. ती म्हणाली, "तुमची काही गरज नाही." जेव्हा माझ्या बाबाने आईकडे पाहिले तेव्हा ते संकोचून म्हणाले, "म्हणजे मी माझ्या मुलीसाठी स्वतःच एक चांगला वर शोधेन." हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मी विचार केला, निदान आज तरी माझ्या आईच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण झाले आहे. कारण ती सुद्धा एक स्त्री आहे आणि ती माझे लग्न एका चांगल्या घरात लावून देईल. याच विचारात काही दिवस गेले. मग एके दिवशी माझ्या आईने आम्हाला सांगितले की दिव्याचे लग्न एका मुलासोबत ठरले आहे. हे ऐकून मी माझ्या आईला म्हणाले, "आई, तू माझी त्या मुलाशी ओळखसुद्धा करून दिली नाही."
मग माझी आई म्हणू लागली, लग्नाआधी मुलांना भेटणाऱ्या मुलींना काय होतं, त्यांची लग्न काही चांगली होत नाहीत. पण माझ्या आईने त्या मुलाची ओळख माझ्या बाबाला करून द्यायला हवी होती. माझी आई खूप हुशार बाई होती. तिला माहीत होतं की मुलाच्या घरच्यांनी मागितलेला हुंडा तिला द्यावाच लागेल. तिने हुशारीने माझ्या बाबाला सांगितलं की तिने माझं लग्न एका खूप चांगल्या घरातल्या मुलाशी ठरवलं आहे. आणि चांगली बातमी ही आहे की मुलाच्या घरच्यांनी लग्नासाठी कोणतीही मागणी केलेली नाही. याचा अर्थ आपल्याला कोणताही खर्च करावा लागणार नाही. हे ऐकून माझे बाबा म्हणाले, हे खूप चांगलं आहे. माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. ती माझ्या मुलीसाठी योग्य मुलगाच निवडेल. मी विचार केला, ठीक आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. माझ्या बाबाला जास्त खर्च करावा लागणार नाही. असे काही दिवस गेले. माझ्या आईने अचानक जाहीर केले की एका आठवड्यात तिचे लग्न आहे. त्या आठवड्यामध्ये मी माझ्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. माझ्या मैत्रिणी मला लग्नाच्या रात्रीसाठी आधीच चांगली तयारी करून दिली होती, जेणेकरून मला कोणतीही अडचण येऊ नये. दिवस असेच जात होते. माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि मी अजून नवरदेवाला पाहिलेही नव्हते. माझ्या आईने मला शांतपणे सोफ्याकडे नेले आणि बसवले. मी अधीर होत होते. मी माझ्या भविष्याचा विचार करत होते. जेव्हा माझे स्वतःचे घर असेल, माझे स्वतःचे कुटुंब असेल आणि मला माझ्या बाबाच्या आणि आईच्या घरी मोलकरीण म्हणून राहावे लागणार नाही. पण कदाचित मी चुकले होते. कधीकधी आपल्याला अपेक्षित असलेले मिळत नाही, कारण आपल्या नशिबात काय दडलेले आहे हे आपल्याला कधीच माहीत नसते. त्या रात्री माझे लग्न मोठ्या साधेपणाने झाले. लग्नानंतर मी माझ्या पतीसोबत सासरच्या घरी गेले. जेव्हा मी घरात प्रवेश केला तेव्हा ते एक खूप जुने घर होते, ज्यांच्या भिंतींना अजिबात रंग दिला नव्हता. मला वाटलं की हे लग्नाचं घर आहे. किमान नवरदेवाच्या घरच्यांनी तरी आपलं घर दुरुस्त करून घ्यायला हवं होतं. पण घरात शिरताना मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तिथलं वातावरण खूपच वेगळं वाटत होतं. खरं तर ते आमच्या घरापेक्षा खूपच लहान होतं. माझी सासू आणि माझे पती घरात एकटेच राहत होते. माझी सासू थोडी वयस्कर होती. दोन्ही पायांनी लंगडी होती. त्यामुळे काही विधी झाल्यावर ती तिच्या खोलीत जायची. पण जसा माझा नवरा मला माझ्या खोलीत घेऊन गेला, तशी खोलीची अवस्था पाहून मी थोडी अस्वस्थ झाले. जणू काही ती खोली कित्येक शतकांपासून अस्ताव्यस्त पडून होती. स्वच्छतेचा लवलेशही नव्हता. माझ्या पतीने मला माझ्या खोलीत पाठवून सांगितलं, मी थोड्या वेळाने परत येतो. तू इथे बसून आराम कर. आता मी पलंगावर बसून माझ्या पतीची आतुरतेने वाट पाहत होते. मी विचार केला, घरात परिस्थिती काही असली तरी माझा नवरा चांगलाच असेल, कारण त्याने आमच्या लग्नात आमच्यावर कोणतीही मागणी केली नव्हती. यामुळे मला प्रचंड आनंद झाला. मी आता माझ्या नवऱ्यासोबतच्या पुढच्या काळाबद्दलचा विचार करत होते. मी त्याच्यावर कसं प्रेम करावं, मी त्याला कसं आकर्षित करावं, याचा विचार करून मला आतून थोडं बरं वाटत होतं. पण मग 2 तासांनी माझा नवरा खोलीत आला. पण त्याची अवस्था पाहून मला धक्काच बसला. तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. मी त्याला पकडून पलंगावर बसवलं. मग त्याने मला पकडून पलंगावर ढकललं. मग त्याने लाईट बंद करताच त्याने माझ्यासोबत इतक्या आवेशाने काहीतरी केलं की मी किंचाळले. माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम करावं, माझ्याशी बोलावं असं मला वाटत होतं. पण ज्या अवस्थेत आणि ज्या पद्धतीने तो माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता, त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. जणू कोणीतरी माझ्यावर जबरदस्ती करत आहे, माझ्या शरीराचे लचके तोडत आहे असं मला वाटलं. पण सत्य काय आहे याची मला अजूनही कल्पना नव्हती. तेच सत्य जे माझ्या आईने माझ्यापासून आणि माझ्या बाबापासून लपून ठेवलं होतं. माझ्या आईने हा सगळा खेळ हुशारीने खेळला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा अंथरुणातून उठायचं धाडससुद्धा माझ्यात नव्हतं. माझं संपूर्ण शरीर अशक्त झालं होतं. पण पहाटेच माझ्या सासूबाई दारावर टकटक करू लागल्या. त्या बसूनच चालायच्या. त्या रांगत माझ्या दारापर्यंत आल्या. त्यांनी मला पटकन उठून घर साफ करायला सांगितलं. हे ऐकून मला पूर्णपणे धक्का बसला. कोणती सासू आपल्या सुनेला दुसऱ्या दिवशी घर साफ करायला सांगते? पण मला वाटले की कदाचित ही त्यांची प्रथा असेल. म्हणूनच जेव्हा मी अंघोळ करून खोलीतून बाहेर आले तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझ्या हातात एक झाडू आणि फरशी पुसण्याचे कापड दिले आणि संपूर्ण घर नीट साफ करायला सांगितले. बऱ्याच दिवसापासून घर नीट साफ झाले नाही आणि मी स्वतः अपंग आहे, त्यामुळे मला ते जमत नाही. आता तू आली आहेस तर आजपासून तूच हे काम करशील. हे सर्व पाहून मी डोळे मोठे करून माझ्या सासूकडे पाहिले. याचा अर्थ काय होता? माझ्या सासूबाईंना कदाचित पायांची हालचालच होत नसेल. त्या अंथरुणाला खिळलेल्या होत्या.
त्या लहान मुलासारख्या बसून शौचात जायच्या. हे सगळं पाहून मी डोळे मोठे करून माझ्या सासूकडे पाहिले. पण माझं नुकतंच लग्न झाल्यामुळे मी त्यांना काही प्रश्न विचारू शकले नाही. त्यामुळे मी गप्प राहिले. अशा प्रकारे मी संपूर्ण दिवस घर साफ करण्यात घालवला. एका दिवसातच माझ्या हातावरची मेहंदीसुद्धा निघून गेली. कारण घर इतके दिवस अस्वच्छ होते की साफसफाई करताना माझ्या हातावरची मेहंदी निघायला लागली होती. मी विचार केला, बरं, आज माझा पहिला दिवस आहे आणि मला हे सगळं माझ्या सासरच्या घरी करावं लागणार आहे आणि शेवटी हे माझं स्वतःचंच घर आहे. हे लक्षात ठेवून मी रात्रीचे जेवण बनवले. माझ्या सासूबाई जेवल्या आणि जेव्हा मी माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागले तेव्हा त्या मला म्हणाल्या, त्याची वाट पाहायची काही गरज नाही, तो स्वतः जेवून घरी येईल. मी शांतपणे होकार दिला, जेवायला सुरुवात केली आणि माझ्या सासूबाई त्यांच्या खोलीत गेल्या. आता मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. आज पुन्हा माझा नवरा उशिरा घरी आला आणि पुन्हा तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. यामुळे मला खूप वाईट वाटले. आज माझ्या नवऱ्याने पहिल्या रात्रीप्रमाणेच माझ्यावर क्रूरता दाखवली होती. मी त्याला दूर ढकलण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण त्याची माझ्यावरची पकड इतकी घट्ट होती की मी त्याला दूर ढकलू शकले नाही. असे दिवस जात होते. मला असे वाटत होते की मी या घरात काम करायला आले आहे आणि रात्रीही तेच सुरू राहायचे. माझा नवरा दररोज रात्री दारू पिऊन घरी यायचा आणि माझ्यावर जबरदस्ती करायचा. हळूहळू मला सत्य समजू लागले. माझ्या आईने माझ्यावर खूप मोठे अन्याय केले होते. तिने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. तिने माझे लग्न एका दारुड्याशी लावून दिले होते आणि त्या बदल्यावर माझ्या सासरच्यांनी कोणतीही मागणी केली नव्हती. माझं मन दुःखाने भरून आलं होतं. मला माझ्या बाबाला सत्य सांगायचं होतं, पण मला माहीत होतं की ते माझ्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही आणि नेहमी माझ्या आईलाच पाठिंबा देईल. म्हणूनच मी ते माझं नशीब म्हणून स्वीकारलं आणि माझं आयुष्य जगायला सुरुवात केली. मी खूप दुःखी होते, पण मी कोणालाच सांगू शकले नव्हते. घरातली परिस्थिती बिघडत चालली होती. माझा नवरा एके दिवशी पैसे कमवायचा आणि मग ते सर्व जुगार आणि दारूवर उडवून टाकायचा. मी फारशी शिकलेली नव्हते आणि मला नोकरीसुद्धा मिळत नव्हती. माझी सासू म्हणाली, तुला स्वतःच्या हातांनी आणि पायांनी काम करावं लागेल. माझ्या सासूला तिच्या आई-वडिलांकडून 2 गायी वारसा हक्काने मिळाल्या होत्या. सुरुवातीला माझा नवरा गायीची काळजी घ्यायचा, पण जेव्हा मी आले तेव्हा माझ्या सासूने ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. याआधी तिचा मुलगा हे सर्व करायचा. तो दही विकून माझ्या सासूला थोडे पैसे द्यायचा. त्यातून ती घर खर्च भागवायची. जेव्हा मी त्या घरात राहायला आले तेव्हा माझ्या नवऱ्यानेही घरातली सर्व कामं सोडून थोडे पैसे कमवायला बाहेर जायला सुरुवात केली. मी सुद्धा हळूहळू गाईचं दही विकायला लागले. मी दही विकायला लोकांच्या घरी जायचे. हळूहळू माझी परिस्थिती सुधारू लागली. पण माझा नवरा कधीकधी माझ्याकडून ते पैसेसुद्धा जबरदस्तीने हिसकावून घ्यायचा आणि दारू प्यायला निघून जायचा. मी माझ्या नशिबाला दोष देत होते. देवाने मला कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा दिली होती. मग एके दिवशी मला कळलं की मी आई होणार आहे. आई होण्याच्या आनंदाने माझ्या आयुष्यात आशेचा किरण आणला. फक्त बाळाला पाहूनच मी माझ्या भविष्याचा विचार करू लागले. माझ्या सासूबाईसुद्धा माझ्याकडे लक्ष देऊ लागल्या आणि माझ्याबद्दल त्यांना आपुलकी वाटू लागली. कारण मी त्यांच्या मुलाचं बाळ पोटात घेऊन फिरत होते. बाळाच्या आनंदापोटी त्या मला चांगल्या प्रकारे वागू लागल्या. त्या मला घरकामात थोडी मदतसुद्धा करू लागल्या. मी बसूनच पोळ्या बनवायचे, मसाले बनवायचे, बसून करावी लागलेली सगळी कामं मी करायचे. माझ्या सासूने मला समजावून सांगितले, या अवस्थेत तुला माझ्या खोलीत झोपावे लागेल. माझ्या सासूला भीती होती की तिचा मुलगा माझ्याशी काहीतरी वाईट करेल. म्हणूनच तिने मला तिच्या खोलीत तिच्यासोबत झोपायला लावले. मी अशा प्रकारे माझे आयुष्य जगत होते. आता मी माझ्या भविष्याचा विचार करू लागले की मला लहान मुले होतील आणि ते मला आई म्हणतील. या जन्मात मला माझ्या पतीचे प्रेम मिळाले नाही, ना माझ्या आई-वडिलांचे प्रेम. निदान मला माझी स्वतःची मुले तरी असतील. ते माझ्यावर खूप प्रेम करतील. या विचाराने मी खूप आनंदी होते. मग 9 महिन्यानंतर मी जुळ्या मुलींना जन्म दिला. काही दिवस मी अंथरुणात आराम केला कारण मुलीमुळे मी खूप अशक्त झाले होते. पण हळूहळू घरातील समस्या पुन्हा वाढू लागल्या. कारण माझा नवरा अजिबात काम करत नव्हता. त्याला माझ्या मुलींची अजिबात पर्वा नव्हती. माझी सासू त्यांची काळजी घेत होती. मग 3 महिन्यानंतर मी पुन्हा दही विकायला सुरुवात केली. 3 महिने दही न विकल्यामुळे जे माझ्याकडून दही विकत घ्यायचे ते दुसऱ्या कोणाकडून तरी घेऊ लागले. यामुळे मला दही विकायला थोडा त्रास होऊ लागला. जेव्हा मी संध्याकाळी माझ्या मुलींकडे यायचे तेव्हा ते भुकेने रडायचे आणि ओरडायचे, ज्यामुळे मला खूप दुःख व्हायचे. मी खूप दुःखी झाले होते. मी माझ्या स्वतःच्या मुलींसाठी काहीच करू शकत नव्हते. माझ्या सासूने मला खूप प्रोत्साहन दिले.
ती मला नेहमी म्हणायची, तू खूप धाडसी मुलगी आहेस, हार मानू नकोस, दुसरीकडे जाऊन दही विक, कदाचित तिथे कोणाला तरी त्याची गरज असेल. हे मनात ठेवून मी दुसऱ्या ठिकाणी गेले आणि लोकांच्या घरी दही विकायला सुरुवात केली. मला काही दिवस अडचणी आल्या, पण नंतर माझी दह्यांची विक्री हळूहळू वाढली. ते मला चांगला भाव देऊ लागले, ज्यामुळे माझ्या घरातील समस्या कमी होऊ लागल्या. एके दिवशी जिथे मी दही विकायला जायचे, तिथे माझी एका स्त्रीशी भेट झाली. ती मला म्हणाली, तुझं दही इतर दह्यांपेक्षा खूपच ताजं असते. तू एक काम करायला हवं. इथून थोड्या अंतरावर एक मोठा बंगला आहे. तू तिथे रोज दही पोहोचायला हवं. तिथे तुला चांगला भाव मिळेल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी खूप प्रामाणिक मुलगी होते. मी दह्यात कधीच भेसळ करत नसे. म्हणूनच लोक माझ्याकडून पुन्हा पुन्हा दही विकत घेत असत. दुसऱ्या दिवशी त्या बाईने सांगितल्याप्रमाणे मी बंगल्यावर पोहोचले. तो बंगला अधिक सुंदर आणि खूपच दूर होता. चालता चालता माझे पाय सुजू लागले होते. ते घर इतरांपेक्षा खूपच वेगळे होते. जेव्हा मी दार ठोठावले, तेव्हा तिथे एक अतिशय देखणा पुरुष उभा होता. त्याला पाहून मी थोडा चकित झाले. त्याने माझ्याकडे रोखून पाहिले आणि विचारले, तू कोण आहेस? मी उत्तर दिले, साहेब, मला सांगण्यात आले की तुम्हाला इथे ताज्या दह्याची गरज आहे. त्या माणसाने काही वेळ माझ्याकडे निरखून पाहिले, मग विचारले, तू दह्यात भेसळ करतोस का? मी उत्तर दिले, नाही, फक्त एकदा हे दही खाऊन बघा. तुम्ही विकत घेतल्यावर तुम्हाला स्वतःलाच कळेल. थोडा वेळ विचार करून तो माणूस मला म्हणाला, ठीक आहे, तू मला रोज फक्त 3 लिटर दही दे. दही पोचवून मी घरी परत आले. मी खूप आनंदी होते, कारण मला दुसऱ्या ठिकाणी दही विकण्याचे काम मिळाले होते. आता मी रात्रंदिवस अशीच मेहनत करत होते. रात्री घरी परतल्यावर मी माझ्या मुलींसोबत वेळ घालवत असे. हळूहळू मी माझ्या मुलींच्या गरजा पूर्ण करू लागले. माझ्या आयुष्यातील अडचणी कमी होत नव्हत्या. पुढे अजून बऱ्याच समस्या येणार होत्या. एके दिवशी मी त्या माणसाच्या घरी दही विकायला गेले. त्याने दार उघडताच क्षणभरातच मला एका मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला. तो माणूस मुलीला शांत करण्यासाठी आत धावत गेला. मुलीचा आवाज ऐकून मी सुद्धा धावत आत गेले. त्याचे बाळ इतक्या जोरात रडत होते की तो माणूस त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असूनही तिचे रडणे थांबतच नव्हते. मी एक आई होते आणि म्हणूनच मी त्याला बाळाला माझ्या मांडीवर द्यायला सांगितले आणि म्हणाले, मी त्याला शांत करते. त्याने मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, तू एक मुलगी आहेस, तू बाळाला कसे सांभाळणार? मग मी त्याला म्हणाले, मलाही 2 लहान मुली आहेत. फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा त्याने बाळाला माझ्या मांडीवर ठेवले, तेव्हा काही क्षणातच ते शांत झाले. ते बाळ दिसायला खूप सुंदर होते. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता चमकत होती. त्या माणसाने पुन्हा मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. मग तो मला म्हणाला, तुमच्या वयावरून तुम्ही 2 मुलांची आई आहात असे वाटतच नाही. थोड्या वेळाने बाळ शांत झाले आणि झोपी गेले. मी बाळाला त्या माणसाकडे परत दिले आणि बाळाला दूध पाजून घरी परत आले. आता मी रोज दूध पाजल्यानंतर त्याच्याशी बोलायचे. तो खूप चांगला माणूस वाटत होता. त्याने मला सांगितले की त्याला एक मुलगी होते आणि बाळपणानंतर तिच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे तेव्हापासून तो एकटाच त्या मुलीला वाढवत आहे. त्या मुलीची काळजी घेण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो. मी म्हणाले, तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक चांगली मुलगी शोधून तिच्याशी लग्न करू शकता. त्यावर तो म्हणाला की आईसारखे प्रेम दुसरी कोणतीही स्त्री मुलाला देऊ शकत नाही. तेव्हा त्या माणसाने माझ्या मुलीबद्दल विचारले. मी त्याला माझी कहाणी सांगितली. तो एक दयाळू माणूस वाटला. आता मी त्याला रोज दही विकायचे आणि त्याच्या मुलीसोबत वेळ घालवायचे. त्याची मुलगीसुद्धा माझ्यासोबत चांगले जुळून घेत होते. मी माझं आयुष्य असं जगत होते. माझा नवरा रात्रंदिवस दारू प्यायचा. त्याला माझी किंवा माझ्या मुलीची अजिबात पर्वा नव्हती. खरं तर त्याला स्वतःच्या आईचीही पर्वा नव्हती. माझी सासू खरं तर अपंग होती आणि खूप म्हातारी होत होती. माझ्या मुली मोठ्या होत होत्या. हळूहळू मला त्यांची काळजी घेणं अधिक कठीण होत चाललं होतं. एके दिवशी माझा नवरा खूप आजारी पडला. डॉक्टरांनी मला सांगितलं की दारू पिल्यामुळे त्याची किडनी खराब झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. त्यासाठी खूप पैसे लागणार होते. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. मी धावत घरी आले आणि माझ्या सासूकडे मदतीसाठी याचना करू लागले. पण तिच्याकडे काहीच पैसे नव्हते. आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी जिथे जिथे दही विकायचे त्या प्रत्येक घरी गेले आणि पैशासाठी याचना करू लागले.
पण एवढ्या मोठ्या रकमेसाठी कोणीही मला मदत करायला तयार नव्हतं. माझ्याकडे फक्त एकच घर उरलं होतं. मी त्या माणसाच्या घरी धावत गेले. मला इतकी गोंधळलेले पाहून त्याने विचारले, "काय झालं दिव्या?" मी पटकन हात जोडून म्हणाले, "मला तातडीने पैशाची गरज आहे. माझा नवरा आजारी आहे आणि मी त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवं. या जगात माझ्या नवऱ्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही. माझी सासूसुद्धा पूर्णपणे निरुपयोगी आहे. ती माझी अजिबात मदत करू शकत नाही." तो माणूस थोडा वेळ विचार करत राहिला. मग तो असं काहीतरी म्हणाला की माझ्या अंगावर काटाच आला. तो म्हणाला, "मी आज तुझ्याकडून दही विकत घेणार नाही." मी विचारलं, "तुम्ही हे सगळं का म्हणत आहात?" मग तो म्हणाला, "कारण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे." हे ऐकून मी पूर्णपणे हादरून गेले. तो म्हणाला, "माझा कोणताही वाईट हेतू नाही. बघ, माझी बायको गेली आहे आणि मला माझ्या मुलांसाठी एका आईची गरज आहे. तू माझ्या मुलांवर आईसारखं प्रेम केलंस आणि माझ्या मुलाचं तुझ्याशी खूप चांगलं नातं जुळलं आहे आणि तू मला सुद्धा आवडतेस. म्हणूनच मला तुझ्याशी लग्न करायचं आहे." मी थोडा वेळ गप्प राहिले. तो डोळे विस्फारून माझ्याकडे बघत होता. मग तो म्हणाला, "तुझ्या नवऱ्याची अजिबात काळजी करू नकोस. मी त्याला काही पैसे देईन आणि त्याला घटस्फोट मिळवून देईन. म्हणजे तू माझ्याशी आरामात लग्न करू शकशील. बघ, यात तुझंही भलं आहे, कारण तुला माहीत आहे की तुझा नवरा भविष्यात तुझ्या मुलांच्या पाठीशी कधीच उभा राहणार नाही. तो दारुड्या आहे आणि दारुड्यासोबतचं आयुष्य कसं असतं हे तुला चांगलंच माहीत आहे. आता तर त्याच्या किडन्या खराब झाल्या आहेत. तू अजून किती काळ असा त्रास सहन करणार आहेस?" तो जे काही बोलत होता ते मी शांतपणे ऐकत होते. तो जे बोलत होता ते अगदी बरोबर होतं. माझ्या लग्नापासून मी स्वतः खूप कष्ट सहन केले आहेत. माझ्या नवऱ्याने मला कधीच साथ दिली नाही. त्याला माझ्या गरजा कधीच समजल्या नाहीत. जर मी आज त्याचं ऐकलं नसतं तर माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला असता. माझ्या मुलासाठी मला त्याच्याशी लग्न करावंच लागलं असतं. तेव्हाच मी त्याचं बोलणं मान्य केलं. मग माझ्या विनंतीनुसार त्याने मला 2 लाख रुपये दिले. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा माझ्या नवऱ्यावर काही दिवस उपचार झाले. त्यानंतर माझा नवरा पूर्णपणे बरा झाला. मी त्यांना घरी परत आणलं. आता काही दिवसांनी तो माणूस माझ्या घरी आला. त्याने माझ्या नवऱ्याला 1 लाख रुपये दिले. त्या बदल्यात माझ्या नवऱ्याने घटस्फोटाची मागणी केली. त्याने माझा एकदाही विचार केला नाही. त्याने गप्पपणे घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली. मी त्या माणसाशी कोर्टात लग्न केले. त्यानंतर मी त्याच्या घरी राहायला गेले. माझ्या सासूबाईंना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांनी जगण्याची आशा सोडली. त्यांचे निधन झाले. इथे आल्यानंतर काही दिवस मला खूप विचित्र वाटले. पण हळूहळू त्या माणसाने माझ्या मुलांवर असलेले प्रेम पाहून मी पूर्णपणे विघळून गेले. तो खरोखरच एक चांगला माणूस होता. तो माझ्या मुलींमध्ये आणि स्वतःच्या मुलींमध्ये कोणताही भेद करत नव्हता. तो माझ्या मुलीवर स्वतःच्या मुली इतकंच प्रेम करत असे. जेव्हाही तो संध्याकाळी घरी परतायचा तेव्हा तो स्वतःच्या मुलीबरोबर माझ्या मुलीसाठी ही खेळणी आणायचा. हळूहळू मी सुद्धा त्याच्या प्रेमात पडू लागले. लग्नानंतर आम्ही एकदाही एकमेकांच्या जवळ आलो नव्हतो. मी त्या माणसासोबत लग्नाची रात्र घालवली नव्हती, कारण माझ्या पतीने मला सांगितले होते की जेव्हा माझी इच्छा असेल तेव्हाच तो माझ्या जवळ येईल. म्हणूनच त्या संध्याकाळी माझ्या पतीच्या येण्यापूर्वी मी घर खूप सुंदर सजवले होते. जेव्हा माझे पती घरात आले तेव्हा मला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मी सर्व मुलींना दुसऱ्या खोलीत झोपवले होते. मी माझ्या पतीचा हात धरला आणि त्यांना माझ्यासोबत खोलीत घेऊन गेले. तो आत आला आणि मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित होते. मी त्याचा हात धरला आणि त्याला म्हणाले की जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आला आहेस माझे जगच बदलून गेले आहे. माझ्या मुलींचे भविष्य सुधारले आहे. माझ्या मुलींना एक चांगला वडील मिळाला आहे. जर तू माझ्या आयुष्यात आला नसता तर कदाचित मी अजूनही समस्यांना तोंड देत असते. मी त्याला काहीतरी सांगणारच होते. तेवढ्यात माझ्या पतीने मला शांत केले आणि म्हणाला, "भूतकाळ विसरून जा आणि आपल्याकडे असलेल्या वेळेचा आनंद घे." आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आज माझी जगण्याची तहान भागली, कारण मी अशा प्रेमासाठी भुकेली होते. लग्नाबद्दलची माझी स्वप्ने पूर्ण झाली होती. आज मला असे वाटले की ज्या प्रेमाची मी आशा केली होती त्याच प्रेमाचा वर्षाव माझा पती माझ्यावर करत आहे. मी अविश्वसनीयपणे आनंदी होते. माझ्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले होते. माझ्या पतीने मुलासाठी आपली इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, "तुला 2 मुली आहेत आणि मला एक मुलगा हवा आहे. तो या 3 बहिणींना भाऊ मिळेल." त्याचे शब्द मला खूप आवडले.
त्या दिवसापासून आम्ही दोघांनी दुसऱ्या मुलांसाठी प्रयत्न सुरू केले. माझ्या लग्नानंतर 2 वर्षांनी मला मुलगा झाला. माझ्या घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. माझा नवरा आणि मी आज खूप खुश आहे आणि खुशीचे जीवन जगत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.